झाडेवाडी येथे दत्त जयंतीचा सोहळा शूट करायला जाणार आहे. आणि आम्ही काय करीत बसतो पण या तुम्ही पण. आम्हाला पण तळसरगाव दाखवा एकदा तरी. दाखवलं. सारखे दोघच जण सांगतात पण आज या तुम्ही दोघं पण. नक्की ना? नक्की या ना. मग चला तर आम्ही आता आवरतो आणि निघूया. चल तू पण आवर. चला चला तर मित्रांनो, आम्ही आता सर्व परिवार जाणार आहे तळसर झाडेवाडी येथे दत्त जयंतीचा सोहळा पाहायला. आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत. चला आपण आता निघूया. पाहिलं कुष्ठरोगी भिकाऱ्याने पाहिल्यानंतर तो घरी जात असता तिला आवडल्यानंतर तो घरी गेली. कोण? ती शांडिल्या घरी घेऊन गेली. शांडिल्या घरी घेऊन गेल्यानंतर तो कुष्ठरोगी म्हणाला, तू खरंच पतिव्रता आहेस ना? तू खरंच पतिव्रता आहेस ना? तर ती पतिव्रता आहेस म्हटलं. त्या वेश्येच्या दारापाशी रोज रात्री 12 वाजता त्या 12 वाजता गेली 8 दिवस सूर्य उगवला नाही. गेली काय झालं? 8 दिवस सूर्य उगवला नाही. ही पतिव्रतेची ताकद. तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. आलं का लक्षात? मोडी जर का प्रामाणिकपणाने आपली पतीची सेवा केली, कोणतीही शिवीगाळी न देता आपण सेवा केली, तर देव भगवंताला सुद्धा थांबवण्याची शक्ती त्या स्त्रीमध्ये असते. अशीच. आणि मग सूर्योदय होत नाही म्हणून सगळे त्या ठिकाणचे असणारे सर्व लोक अनुसया मातेकडे गेले. अनुसया मातेकडे गेल्यानंतर तिला विनंती केली आणि विनंती केल्यानंतर अनुसयेने आपली ती पतिव्रता होती आपल्या भंग करायचे. त्यासाठी जे काय तुम्हाला करावं लागेल ते करा. पण करत असताना सगळं नादानी सांगितलं होतं सगळ्या असेल तर तुम्ही काय करायला लागेल? त्याच्या घरात जावं लागेल. देवानी काय केलं? ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि अनुसयेच्या घरापाशी आले. अनुसयेकडनं देव त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर अनुसयेने त्याला शरणागती वेळेस साक्षात दंडवत घातला. देवा आम्हाला आशीर्वाद द्या. नाही तुला मी आशीर्वाद देऊ, परंतु कमंडळूचं पाणी घेऊन जैसे तैसे म्हणजे जसं तसं जे भगवान परमात्मा परत आपल्या अवस्थेत निर्माण झाले. आणि जाता जाता अवस्था निर्माण झाल्यानंतर तिथून त्या तिन्ही माता आपल्या पतींना सोबत घेऊन जाणार. त्यावेळेस अत्री ऋषी रडले आणि अत्री ऋषी रडल्यानंतर त्या देवाने सांगितलं की आम्ही तुझ्या ठिकाणी अवताराला येऊ. तोच आजचा दिवस आहे. विठ्ठल कोणता दिवस आहे? ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी
तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु दोवासर उत्सव काळ सर्वांचे गुरु असणारे नाही काय सर्व संप्रदाय दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय यांच्या सर्वांचे गुरु असे दत्तात्रयांचा आजचा जन्म नाही का आता तुम्ही अभंग म्हणून पुढे टाकायचं अभंग घेऊया सर्वांना उभे करूया हो हो विठोबा रुक्माई हे झाली त्यानंतर आता वेळ घालायला ओके आपल्याला आपल्याला हे पहा सर्वांनी जागेवर उभं राहायचं अभंगाचं गाभाऱ्यामध्ये तत्पर तयारीमध्ये राहायचं आहे कोणीही बोलायचं नाही चला मला धरी अवतार विश्वतारावया धरी अवतार
रोहिणी पूर्ण स्थिती तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी तुम्ही सगळ्यांच्या मंडळाच्या विचाराने माझ्यासारख्या लहान धाकल्या पामराला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली. तुका म्हणे होता ठेवा या भावा सापडला संत दर्शने हलाव पद्मनाभ जोडीला. आणि अशा तुमच्या कृपाशीर्वादाने मला जी भगवंताची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्या प्राप्त सेवेत माझ्या वाणी जर का अपवाक्य आले असेल ते वाक्य माझे मला परत द्या आणि जे चांगलं आहे ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये घ्या. अनेक्षर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली.
निर्गुण निराकार आकार ऋतुकाले हो सरपंच मॅडम नमस्कार. तो शूटिंग करायचं ना त्याची. चला बा.
महाराज त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चेतनाय नामे तरितलर्थ हरे राम याट पळे गोळी नामे देवी लोक उदारले परमानाचे कुलशुद्ध पुनरी गणना पुरगरी साधिनारयादि शरणारे जैसे राम केले जपराई परयुगा माता भेदे धगराव्याचा उपनिषदा पुनरी गणना पुरगरी वायाचे उपाधी करते जाना नलियावळे तैसा हरी जयवरोपरी सागरायचे देवले संपूर्ण महाराते पुराजी गणना पुनर्वरी सादर दान जगपुरी जपमानंदी मननायकी पुनारी गणना पुरगरी परितार त्याचे नपाय दृष्टी बाबाजी गणप भरती गुरे वाचा तया मोक्ष भागीचे उत्तम निजस्थान माझे गणना पुण्य करे नाम दुर्योगता उत्तरे विराजाने हरे दादा सहस्रलक्ष्मी महागिरिया जन्म मुक्त झालो पुण्याचे गणना पुण्य करी वाचते सुलभ रामकृष्ण याचे लागले सकाळचे पंचाली माले साधू संगे पुण्याचे गणना पुण्य करी
पंढरीनाथ भगवान की जय, भावी ज्ञानेश्वर महाराज की जय। राम संगीत धनपय सोपे मित्रांनो, आपण आपल्या आता जेवणाची तयारी बघूया. इकडून आहे ना, इकडूनच आहे. हे बघ, महिला वर्ग काय काय चिरतात ते बघूया. अरे काय पुऱ्या मोठ्या मोठ्या होऊ द्या. आता शूटिंग मध्ये पुऱ्या छोट्या दिसता का पण आम्हाला अजिबात. गेल्या वेळी भाकऱ्या भाजलेल्या तेव्हा खायला आलेलो. किती पुऱ्याचा बेत आहे आज? किती पुऱ्या बनवतील? किती लाडानो नमस्कार हो. पुऱ्या जायचं इथं. पुऱ्या तळायचं काम तिकडं चालू आहे. तिकडं पुऱ्या लाटायचं आणि पुऱ्यांचे हे बनवायचे चाललेले आहेत गोळे, आणि इकडे लाटतायत ते सर्व महिला वर्ग. मला वाटतं कुठले आचार्य वगैरे आपण बोलवत नाही वाटतंय. हे कायमस्वरूपी मला वाटतं तळसरच्या महिलांना काम मस्तपैकी काम करतात, मदत करतात सगळ्या कार्यक्रमाला. किती पुऱ्या बनतील? अंदाजन काय आता चालूच आहेत. तर मित्रांनो, आता या ठिकाणी बघा
पुऱ्या तळायचं काम चालू आहे. हाय, मस्त गरमागरम पुऱ्या तळायच्या चालू आहेत. तुम्ही पाहू शकताय सर्व महिला वर्ग या ठिकाणी सर्व मदत करतात प्रत्येक गोष्टीला. नमस्कार नमस्कार. काय जेवणाचं काय काय चालू आहे? चालू आहे तो कापड काढ अर्धा कापड फक्त अर्धा. हा तेवढा मला सर्व मुलांचं आवडतं मंचुरियन सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. मला वाटतं सप्त्याला मी पहिल्या वेळेस बघतोय मंचुरियन. वडी आहे वडी आहे, गरमागरम भात, जिरा राईस जिरा राईस, तडका मारायचा आता. तडका मारायचा आहे ना. हो मंचुरियन. यांची भाजी ही कोणती भाजी आहे? ही पावटा बटाटा वांगा. कुर्मा म्हणजे मिक्स भाजी. हा पावडर. ही इकडे आमटी बनवले कढी. कढी या ठिकाणी कढी पाहू शकता गरमागरम. आमटी पुऱ्यावाल्यांच्या घेतल्या पुऱ्या. हा पुऱ्या तर पहिल्या सगळे दिसणार आहेत. सगळे 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 दिसणार. सगळ्यांनी बघायचं आहे. तिकडे बघा हे आहे हा आळूवडी. आमची आवडती आळूवडी इकडे चालू आहे बघा. माझी तर सर्वात आवडती आळूवडी. छान आळूवडी या ठिकाणी बनवलेली आहे. इथं पापड फ्राय करून ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय हे पाणी डाळ डाळ हा डाळ करायला ठेवलेली आहे. चला तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण स्वयंपाकाची तयारी. महिला वर्ग या ठिकाणी मला वाटतं 75% महिला वर्ग आम्हाला दिसतात आणि 25% फक्त पुरुष वर्ग. म्हणजे हा सगळ्यात जास्त मेजॉरिटी तर महिलांची आहे. मागं सुद्धा आम्ही पाहिलेलं, मला वाटतं महाशिवरात्रीला आलेलो त्यावेळी ज्या भाकऱ्या वाजवल्या होत्या त्या महिला वर्गाने सर्व तो कार्यक्रम बऱ्यापैकी त्यांच्याकडनं चालू होता. महिलांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे असतो इथे या ठिकाणी. मी पाहू शकतोय. मी हा मला वाटतं रात्रीचा दुसरा कार्यक्रम मी या ठिकाणी हे करतोय, शूटिंग करतोय. महिला वर्गाचं योगदान सगळ्यात महत्त्वाचं इथे या ठिकाणी असते. कोणतेही बाहेरचे कूक किंवा आचार्य बोलवले जात नाही. सर्व कार्यक्रमाला महिला वर्ग स्वतःच्या हाताने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा स्वयंपाक चालू आहे. थोड्याच वेळात आता सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला हा भोजनाचा स्वाद घ्यायला मिळणार आहे. हा युनिक आर्यचं युनिक भोजन म्हणजे मंचुरियन सुद्धा इथं आहे. तो म्हणतो सप्त्याला कधी मी मंचुरियन आतापर्यंत त्यामुळे तो ताव मारणार असं मला माहित आहे. हा हा आमटी भाजी एक असते, पापड लोणचं एवढंच असतं. पुऱ्या डाळवड्या सगळं आहे. आमचे जाडेगुरुजी जरा इकडे बाबा यांचं आगमन मंदिरामध्ये झालेलं आहे. आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे बाबांच्या
पार्थ्य पूजनासाठीची व्यवस्था आज इथे होणार आहे. अजूनही मंदिराच्या आवारामध्ये बरीच काही लोक, मुख्याध्यापक श्री नलावडे सर तसेच नदाब मॅडम यांनी आपल्या तरी साइड वा सुनील जाळे आणि आमच्या वाडीतील माझे विद्यार्थी श्री सुनील जाळे आपल्या गुरुजनांचा सत्कार करताना व्यासपीठावर दिसत आहेत. पंढरीनाथ भगवान की बाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तसेच पंढरीनाथ भगवान की जय. माऊली दत्त जयंती सोहळ्यानिमित्त या तळसर गावातील प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी आणि बंधू, आपल्याला सर्वप्रथम दत्त जयंतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाता जाता एकच विनवणी करेन की आपण आपापल्या वाडीतील मंदिरांसाठी वगैरे जसं एकजुटीनं येऊन प्रयत्न करता, प्रत्येक वर्षी जयंतीचा वगैरे कार्यक्रम घेता, तसंच थोडंसं लक्ष या आपल्या शाळेतील विद्या मंदिराकडे सुद्धा वळवावं असं मला वाटतंय. आणि आता मी त्या पॉम्पलेटमध्ये पाहिलं की जवळजवळ हे सगळे जे महाराज आहेत, हभप महाराज, मग त्यामध्ये पांडुरंग झाडे, राज झाडे, विनायक झाडे किंवा नरेश महाराज वगैरे हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. याचा मला अगदी सार्थ अभिमान आहे की माझे विद्यार्थी आज कुठल्या मार्गानं अतिशय चांगल्या मार्गावर ते चालत आहेत. आणि ही गोष्ट माझ्या मनाला फार भावत आहे. आपण माझ्या सेवा निवृत्तीबद्दल यथोचित असा सत्कार घडवून आणला, त्याबद्दल मी आणि माझ्या कुटुंबियांच्या वतीनं मी आपले हार्दिक 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 आभार मानते. मी आपली ऋणी आहे, आपल्याला मनापासून धन्यवाद देते. शिवाय आता मी खरंच माझी ही कर्मभूमी आहे आणि ही 20 नंतर आल्याने आता 60च्या वयामध्ये मी इथून निघून जात आहे. तर सगळी कर्मभूमी ही माझी, आणि कर्मभूमीच व्यक्तीला श्रेष्ठत्व प्रदान करत असते. माझी नाळ या मातीशी जुळलेली आहे. तर आपण नेहमी साथ द्या, मी प्रतिसाद देईन. आपलं नातं कधी तुटणार नाही एवढी मी पण आणि आपण पण काळजी घेऊया. मी माझे इथं 2 शब्द संपवते. पुन्हा एकदा आपल्याला दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आपण स्थानापन्न व्हायचे. नलवडे सर
तुम्हाला विनंती आहे आपले मनोगत थोडक्यात मांडावे अशी आमची नम्र विनंती. दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ, सर्व ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, सर्व माजी विद्यार्थी, पालक, या सर्वांना मी सुरुवातीला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. आज या ठिकाणी मी सेवानिवृत्त होऊन जवळजवळ 6 महिने झाले. 31 मे 2025 रोजी माझी सेवानिवृत्तीचा दिनांक आणि 1992 रोजी मी या तळसर गावामध्ये नवीन शाळेमध्ये रुजू झालो. तिथून आतापर्यंत जो काळ आहे हा जवळजवळ 33 वर्षाचा काळ हा कसा गेला आणि कधी गेला हे लक्षात आलं नाही. कारण माझी जन्मभूमी जरी पाटण तालुका असली तरी माझी कर्मभूमी चिपळूण तालुका तळसर आहे. आणि या तळसर भूमीमध्ये मी रुजू झाल्यानंतर एवढा रममान झालो की मला माझ्या गावाचा सुद्धा विसर पडला. आणि याचं कारण म्हणजे या ठिकाणचं सर्व लोकांचं असलेलं आमच्यावरचं प्रेम आणि आपुलकी, याच्यामुळे आम्ही खरोखरच भारावून गेलेलो आहोत. आज या ठिकाणी आपण संयोजक आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी सेवानिवृत्ती निमित्त माझा जो सत्कार केला तो मी माझा सत्कार न समजता मला दत्तगुरूंनी दिलेला आशीर्वाद समजतो. आणि हा माझा सन्मान सोहळा किंवा सत्कार सोहळा हा एखाद्या पुरस्कारापेक्षाही माझ्या दृष्टीनं मोठा आहे. आणि हा सत्कार सोहळा सदैव माझ्या स्मरणात राहील. मी जरी या गावातून आणि शाळेतून सेवानिवृत्त झालेलो असलो तरी माझ्या आठवणी, या गावासोबत असलेल्या आठवणी ज्या आहेत, शाळेच्या सोबत असलेल्या ज्या आठवणी आहेत त्या संपूर्ण माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही विसरू शकत नाही. शाळेमध्ये आल्यानंतर शाळा नवीन होती, अनेक आव्हानं, खडतर समस्या माझ्यासमोर उभ्या होत्या. परंतु माझं एकच ध्येय होतं की शाळा उच्च दर्जाला न्यायची, शाळेची गुणवत्ता वाढवायची, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा. हे ध्येय मी मनात ठेवलं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केला. आणि ते ध्येय जे आहे ते आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं आणि सहकार्यामुळं आणि एकजुटीमुळं शक्य झालं. आणि आपली शाळा ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये नावारूपाला आली. याचं श्रेय मी मुख्याध्यापक म्हणून मी स्वतः घेत नाही, हे आपल्या सर्वांना याचं श्रेय देत आहे. कारण हा पुरस्कार जरी माझा असला, सत्कार जरी माझा असला तरी याच्या पाठीमागचं कष्ट जे आहे आणि प्रेरणा जी आहे ती आपल्या सर्वांची आहे. आज माझ्या शाळेतून सेवानिवृत्त झालेले अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणी मोठमोठ्या पदावरती काम करत आहेत. आज मी या ठिकाणी प्रत्येक वाडीमध्ये जात असताना पाहतो की त्या ठिकाणी आमचे जे माजी विद्यार्थी आहेत ते समाजसेवेमध्ये अतिशय तत्पर असलेले मला पाहायला मिळतात. आणि हे वाडी किंवा हा जो एक गाव आहे तो गाव मला असं स्वतंत्र कुठलाही वाटत नाही, मला हे एक कुटुंब वाटतं. आणि कुटुंब प्रति असलेल्या सदस्यांची, एकमेकांविषयीची आपली असलेली आपुलकी, जिव्हाळा आणि तळमळ ही या लोकांमध्ये मला पाहायला मिळते आणि तुझ्याकडे यायचंय. नलावडे मॅडम बद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाला काही वेगवेगळा अनुभव आहे, पण माझा एक अनुभव सांगतो. नलावडे मॅडम जेव्हा जेव्हा मराठीच्या कविता शिकवायच्या त्या कवितांच्या चाली आणि त्या चाली माझ्या एवढ्या प्रतपाट असायच्या. आणि मला वाटतं खरंच सर माझं गायन जे म्हणतो ना आपण सुधारलं असेल ते नलावडे मॅडमच्या कवितांनी सुधारले असं मला म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद मॅडम. तसेच नदाफ सर, त्यांचंही मार्गदर्शन इतकं गोड होतं आणि इतकं गोड आहे की आम्हाला कुठे भेटले तरी आवाज मारणार, तुमच्याकडे बघणार, आश्चर्य करणार. सरांचं यशस्वी सन्मान करण्यासाठी मी संतोष महाराज
यांना विनंती करतो नगर सरांचा सन्मान करायचा आहे. सर गाडी सर तुम्ही असा तरी इकडे व्यासपीठाकडे कुंडली गमन हरिविठ्ठल नामदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. धन्यवाद सर. तसेच उपस्थित श्री कांदे सर यांचा इथे सत्कार करतायत, सन्मान करतायत. आमच्या वाडीतील आमचे बंधू शिक्षक गाडे सर यांना मी विनंती करतो कांदे सरांचा इथे सन्मान करावा. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आपल्याला वेळ होत आहे मला माहिती आहे. एक अर्ध्या तासात आपलं सगळं कार्यक्रम पूर्ण करायचं आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपणा सर्वांच्या जवळचे असलेले आणि काय बरेच म्हणजे साधारणतः चिपळूण पंचायत समितीचे उपसभापतीपद भूषवलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सूर्यकांतजी खेतले साहेब या ठिकाणी उपस्थित आलेले, तसेच आपली न्यू इंग्लिश स्कूल तळसर आणि मुंडे असे जे आपले संयुक्त जे हायस्कूल आहे त्याचे सन्माननीय अध्यक्ष यांचा सत्कार, तसेच त्यांच्या समवेत असलेले श्याम खेतले, विकास खेतले, राजेंद्र कासार या सर्वांना कृपया या विनंती आहे की त्यांनी कृपया सभामंडपात येण्याची. कार्यक्रम फार गडबडीत आहे तरी कृपया सर्वांना नम्रतेची विनंती असेल. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या अगोदर आपला सर्वांचे गुरुवर्य भारती बाबा यांचा पादपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आता लगेचच सुरुवात होणार आहे. असा आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा हा सोहळा म्हणजे आमचे सद्गुरू हरिभक्तपरायण भागवत महाराज भारती यांचा पाद्यपूजनाचा हा सोहळा. पुन्हा पुन्हा सांगायला करू नका. सर्व साधकांना नम्र विनंती, आपण मंदिराच्या आणि तुमच्या आजचं शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. मॅडम एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आज दिसणारा हा सगळा शिक्षक वर्ग तुमचा आहे आणि प्रत्येक जण आपापल्या अभ्यासाने, नरवडे सर, आपापल्या अभ्यासाने, आपापल्या विचाराने, आपापल्या संस्काराने योग्य ठिकाणी जाऊन पोहोचलेले आणि त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही असणार आहे. सर्वांनी ननावडे सर आणि नदाब मॅडम साठी जोरात टाळ्या वाजवायचे. मी नदाब मॅडमना 2 मिनिटं किंवा नलावडे सर दोघांनाही आपलं मनोगत व्यक्त करा असे मी विनंती करतो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान. आम्हाला माहिती आहे सर्वांच्या मनात अशी इच्छा आहे की बाबांचं पाद्यपूजन व्हावं, आमच्या हस्ते व्हावं, पण वेळेअभावी आपण काही 4-5 जणांना आपल्या सगळ्यांच्या अनुमतीनं, सगळ्यांच्या इच्छेनं त्यांनी केलं काय, आपण केलं काय सारखंच आहे. कारण बाबांचा आशीर्वाद सर्वांना आहे, सर्वांच्या पाठीशी आहे. बाबांजवळ गेलेला कोणीही माणूस आजपर्यंत रिकामा आला नाही. हे आमचं वैभव आहे, हे आमचं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला प्राप्त झालेले आमचे सद्गुरू, गुरु हा सप्तगुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे, कोणत्याही संकटाच्या खरंच ज्यांनी सद्गुरूंवर विश्वास ठेवला, त्यांची सेवा केली, त्या प्रत्येक साधकाला तो अनुभव आलेला आहे. पालसांनीच करायचे वेळेच्या अभावी. यानंतर आमचे लाडके बंधू युवा कीर्तनकार
हरिभक्त मराय पांडुरंग महाराज जाडे याने पुढे यायचे. श्री गुरु सारिखा असता पाठीरागा लेखा कोण करेल. त्यानंतर हबीब जाडे बरोबर आम्ही भाग्यवान म्हणायला काही हरकत नाही. आजचा हा प्रसंग पूजा देवाची आणि सेवा सद्गुरूंची. बाबांबद्दल बोलायचं झालं तर आज आम्ही कीर्तनासाठी प्रत्येक साधक बाबांची सर्व शिष्य मंडळी आमचा जिल्हा सोडून जेव्हा बाहेर जातो माझे अनुभव आहे. बाबांनी योग माझ्या जीवनात असा आनंद दिला होता. बाबांचे अनुभव खूप आहेत आमच्या जीवनासाठी. राणवलीमध्ये बाबांचं कीर्तन होतं. काही कारणास्तव बाबांना जायला मिळत नव्हतं. बाबांनी कॉल केला होता की पटवून तुला जाऊन तिथे कीर्तन करायचंय. आणि बाबांचा आदेश पाळला. त्या गावामध्ये गेलो. अक्षरशः महाडला उतरल्यानंतर त्या गावातील लोकांनी आम्हाला नेण्यासाठी गाडी पाठवली होती. गावात गेल्यानंतर जो आमचा सन्मान केला तो सन्मान पांडुरंग जाडे महाराज म्हणून नव्हता, तर तो सन्मान आमच्या बाबांचा होता. तो सन्मान पाहिला आणि अक्षरशः नरेश दादा माझ्याबरोबर होता. त्यांनी तो सन्मान पाहिला होता. अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं की खरंच आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला आमचे सद्गुरू सदैव आमच्या पाठीशी आमच्या मागे पुढे सतत उभे असतात.
ब्रह्म सद्गुरु हा गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु सद्गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय पर ब्रह्म सद्गुरु हा गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु 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 हा गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु हा चारी मुक्ती चार एकता देवापेक्षाही श्रेष्ठ ज्यांना मानलं जातं ते संत ते सद्गुरू आहे. वास्तविक देवाबद्दल जर विचार केला तर देव दोन कारणांसाठी अवताराला येतो. पहिला अवतार भक्ता राखे पायापाशी गुरुजनाचे संवारी. एकतर भक्तासाठी देव अवतार घेतो नाहीतर गुरुजनांसाठी अवतार घेतो. आणि देवाची एक खासियत आहे घेसी तेव्हा देसी ऐसी ऐसा अससी उदार. पण जगात मात्र एकच अशी व्यापक शक्ती आहे. त्या शक्तीचं नाव आहे सद्गुरू. त्या शक्तीचं नाव आहे संत. सारखाच असतो आणि म्हणून त्यांना तू माऊली उडी मायाळ दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी आपल्याला एक 15 मिनिटं लागणार आहे. बाबांचं इथून प्रस्थान मंदिरात झाल्यानंतर ज्यांना बाबांचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी सर्व साधकांना नम्र विनंती आहे. बाबा थोड्याच वेळात मंदिरामध्ये जाणार आहे. तिथे त्यांचं दर्शन तुम्हाला घेता येईल. थोडस फटाफट घ्या महादेव दर्शन घ्या. कृपया सहकार्य करा. करायला काही हरकत नाही. चला पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुवासी सद्गुरू महाराज की जय. स्वानंद सुवासी सद्गुरू शिखर महाराज की जय. स्वानंद सुवासी सद्गुरू तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. आत्मलिंग प्रकट
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुखासी सद्गुरु विश्राम महाराज की। स्वानंद सुखासी सद्गुरु शिकवण महाराज की जय। स्वानंद सुखासी सद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ भारती महाराज की जय। हे बाबाचा सत्कार। हॅलो खेळातील सदस्यांच्या विनंती असेल याच्यानंतर दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे। मॅडम सुद्धा इथे आले, त्यांना सुद्धा आम्ही पुढे बोलवतोय। गावातील पोलीस पाटील कदम साहेब तसेच आपल्या तंटामुक्ती अध्यक्ष मोहिते साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय। तसेच आमचे वर्गमित्र असणारे ऋषिकेश दादा, त्यांनी सुद्धा इथे व्यासपीठाकडे यायचं आहे दीप प्रज्वलनासाठी। आमचे मिलिंद दादा सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे। आमचे नाचरे दादा आलेले आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांनी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव। तेव्हा जे पठाणाला बसलेले आहे त्यांनी कुठे प्रदक्षिणेला जायचं नाही, जेवढी रिकामी बसलेली आहे त्यांनी एक एक प्रदक्षिणा करून आपल्या जागेवरती येऊन बसायचे। पारण्याला सुरुवात झाल्यानंतर हे पहा, तसेच आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमच्या गावच्या सरपंच मॅडम पिटले मॅडमना सुद्धा विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे। कृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी भगवान की जय।
इकडे एकाकडे लाव. इकडे पास करा घेतले. पाये पादुजेचे चिरगुड म्हणा पाठीमागे काया जतन करिता कष्ट ऐसा मी कपतिता हरी तुझा द्रांकिता पत्र ते केवडे आपुल्या पाडे सामी कपतिता हरी तुझा मुद्रांकिता बापर कुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या प्रिदा पैसा मी कपतिता हरी तुझा मुद्रांकिता खुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या सामी कपतिता चला कुठं सर्वांनी प्रदक्षिणा करण्याकरता येते जेवढी रिकामी मंडळी आहेत त्यांनी प्रदक्षिणा करतात. सुपरिवासी सद्गुरु श्याम महाराज की जय। स्वानंद सुपरिवासी सद्गुरु श्याम महाराज की जय। स्वानंद सुपरिवासी सद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। लाईट लावायला सांगा, लाईट चालू करा, लाईट चालू करा। परिपूर्ण झालो महापा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाळे ग्रंथाचे आलियाळे सिद्धी गेले कीर्तनाचे
परिविचाराचे वर्ग निवडू नये. तो बोलणी मराठी भाषा करी डोळेवरी लोका येवळे आनंद सागरुनी वडा उदवणी पैदला कीर्तियाचा खेळाचे जोगा गीतार्थाचा आरू कळशेची मेरू रसोई माझे गुरु निगडले तुझी गीतान सपकमाय सुगोने ताने हिंदे देवाय हे माय बुधा वेदे होय आधार तुमचा तुम्हा सज्जनांचे केले आकडू श्री होय ज्ञानदेव म्हणे हे फुले तैसे काय बहु बोल ससरा निरळ जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा लागला तोहा विनायक आशा केला तुमचा भरवसा हे गुरुदेवी बसा आणलो सुखा मजलागी गणपती स्वामी तुझी सृष्टीचे तुम्ही ते पावल्या स्वामी विश्वामित्राते जे आसुनी शंभुरोसे नातया नावे ओसे ते दासे मोहे सागर ही केला आहे येत उपसे सरे नोहे जे विश्व गर्भ केली अंधकारीचा निशाचरा सूर्य चरा चरा धाम केला तरी खरा मंगेश महाराज जाडे. मंगेश महाराज आपण कुठे असाल तर मंदिरामध्ये यायचं आहे. चला असेल तर त्यांनी ज्ञानेश्वर जाडे यांच्याकडे संपर्क करा, भेटा किंवा आमचे साऊंडवाले त्यांच्याकडे आणून द्या. एक साईडला बस जेवायचं तुला. हॅलो. तसेच इथे कोणाचा तरी मोबाईल भेटलाय, त्या स्क्रीनवर उमेद असं नाव आहे. कोणातरी महिलांचं वाटतंय, ज्यांचा असेल त्यांनी मोबाईल घेऊन जायचंय. चला तर मित्रांनो, आता जेवणाला सुरुवात होते
आर्य पण बसलाय. मला वाटतं आर्यला भूक जास्त लागली त्यामुळे लवकर बसलाय माझ्या अगोदरच. आर्य काय मग काय सांगितलं मग काय काय पुरी भात. नाही तर हरे कृष्ण 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 हरे हरे. चला तर मित्रांनो आता पाहू शकता या ठिकाणी जेवणाची सर्व पंगती बसलेल्या आहेत आणि आता सर्व पदार्थ वाढले जात आहेत. सर्व भक्तगण या ठिकाणी महाप्रसादासाठी बसलेले आहेत आणि या महाप्रसाद वाढण्याची चालू आहे. सर्व पाहू शकताय या ठिकाणी सर्व महिला वर्ग एक बाजूला, पुरुष वर्ग एक बाजूला बसलेले आहेत आणि सर्व स्वयंसेवक या ठिकाणी जेवण व्यवस्थितरित्या या ठिकाणी सर्वांना सर्व पदार्थ पोचविताना. हरे कृष्ण 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 हरे हरे. आधी लाजू नको हा. तुझे पकोडे येत आहेत आता. पकोडे आले की माग मंचुरियन. हां जरा वाढ. हां झाले का सगळं म्हणून झाले का? म्हणजे सुनील दाडी कुठे असतील त्यांनी मंदिरामध्ये यायचंय थोडं. सुनील दाडी हात दाखवलास ना म्हणून मी तुझ्याकडे घेतला कॅमेरा. होय का नाही? झालं सगळ्यांना सगळं मिळालं काय? चला आता सर्व प्रतीक्षित आहेत. सगळे पदार्थ सगळ्यांना मिळालेले आहेत. सर्व महाप्रसाद या ठिकाणी सगळीकडे पोचवल्या जात आहे. हे बघा आमचे बापू शेठ. थंडी वाजते, या वयात थंडी वाजणं योग्य नाही आहे. आपण तरुण माणसं आहे. नमस्कार. हे उमेदवार झाले. आता नगर परिषदेच्या निवडणुका संपल्यात. जिल्हा परिषद आल्यानंतर हात असे जोडायचे तुम्ही. आमचे मित्र स्वप्नील घाग सुद्धा या ठिकाणी काय वरण वाढताय. लोकांना वरण आणि भात बरोबर मागं बरोबर जोडी तुमची व्यवस्थित चालली पाहिजे. कुणालाही वरण आणि भात मागणं हे पोचलं पाहिजे. त्या ठिकाणी सर्व पदार्थ सगळे वाढून मला वाटतं झालेले आहेत. आता थोड्याच वेळात महाप्रसाद आता प्राशन करायला सुरुवात होणार आहे. पाहू शकताय अतिशय योग्य पद्धतीने आणि सर्व भारतीय बैठकीप्रमाणे सर्व भक्तगण या ठिकाणी महाप्रसादासाठी विराजमान झालेले आहेत. दत्त जयंतीनिमित्त सर्व आमच्या भक्तांना देसाई डायरीतर्फे हार्दिक शुभेच्छा. आम्ही या ठिकाणी तळसर गावी आलेलो आहोत. जाडेवाडी दत्त मंदिर आणि आता महाप्रसाद या ठिकाणी चालू झालेला आहे. झाले ना सगळं. चला कुंडली कमरदार विठ्ठल नारायण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुरुवात. देवाचा प्रसाद करारे भोजन वाल कोण अधिकारी ब्रह्माधिकांची दुर्लभ उचिष्ट नका मानू वेद ब्रह्मरसी
अधिकार सर्व आजी मंडळी या ठिकाणी एक मला वाटतं ही आजी मंडळींची सगळी लाईन आहे. सगळ्या या ठिकाणी सगळ्या आजी मंडळी बसलेली आहेत. बघा तुम्ही पाहू शकताय. पोटभर जेवायचं लादायचं ना अजिबात. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराजांना महाराज तर दिसत आहेतच काय. आर्य काय मग हे बघा नांदगाव 110 रुपये. सारिका रुपये जोशी नांदगाव 201 रुपये. मिलिंद राजाराम कदमवाडी 100 रुपये. ज्ञानेश्वर दोंडू मेघे नेवाडी 501 रुपया. मालोजी विठ्ठल बावदाने धनगरवाडी 101 रुपया. माजी आमदार सन्माननीय सदानंदजी चव्हाण साहेब 1000 रुपये. हो उद्या शाळा आहे. गंगाराम सोमा लाईम सोनगाव 151 रुपये. प्रफुल्ल दाडे पुणे 501 रुपया. प्रिया दीपक मांजरेकर कोळकेवाडी 200 रुपये. रमेश यादव सर शिरगाव 151 रुपये. रावण सर तळसर हायस्कूल आलोवे 151 रुपये. संजय मेपत कदम 100 रुपये. तुकाराम रामभाऊ मागे 101 रुपया. गंगाराम हनुमंत गुरव 101 रुपया. महेंद्र मनोहर कदम नेवाडी 150 रुपये. समीक्षा नितीन जाडे 100 रुपये. नारायण अर्जुन माधे 50 रुपये. रामचंद्र लक्ष्मण खांबे 50 रुपये. शारदा शंकराम गरड 501 रुपया. परशुराम गंगाराम महादे 200 रुपये. महेंद्र दगडू पिंपरे अडरे 200 रुपये. राजेंद्र राजाराम राजेशिर्के 101 रुपया. फतेसिंग नागोजी राजेशिर्के 151 रुपये. कृष्णा बर्डे 101 रुपया. दिलीप गोलाडे 250 रुपये. अनिल केशव जाधव 201 रुपया. पांडुरंग तुकाराम महादे 101 रुपया. आराध्य सकाराम महादे 100 रुपये. मारुती बाळकू महादे 100 रुपये. प्रसन्न रवींद्र महादे 100 रुपये. हेमंत मोहिते 100 रुपये. बबन लक्ष्मण खांबे. आमच्या मंडळाचे राजू भोसले त्याप्रमाणे रामदास झाडे शशिकांत भोसले यांच्या हस्ते सन्मान्य देशावरी कुटुंबाचा सत्कार करण्यात येत आहे. शशी पुढे महाराज भेटवा दोघांनी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. धन्यवाद. धन्यवाद देसाई साहेब मॅडम आणि त्यांच्या चिरंजीवांचं सुद्धा. असंच आमच्या गावाचं चित्रीकरण आमच्या गावाचं वैभव जगापर्यंत पोहोचवण्याचं काम खूप उत्कृष्टरित्या तुम्ही करताय. त्याबद्दल आमच्या नवधरून बंदमंडळ तळसर जाळेवाडीच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो. नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहेत या ठिकाणी श्री पांडुरंग महाराज जाडे. या दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांना मी प्रथम आपला दत्त जयंती हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. महाराज हा दत्त जयंतीचा जो कार्यक्रम आहे आपल्या गावचा तो किती दिवस म्हणजे चालतो? तसं आज एकूण 45-46 वर्ष झाली चालू. हा आमचा संप्रदायाचा हरिओम सतनाम वारकरी संप्रदायाचा घटक असणारा हा हे स्थान आहे. 3 दिवसात 3.5 दिवसाचा हा कार्यक्रम असतो.
आणि दत्त जयंतीचा आजचा दिवस आहे. आजचा आणि उद्या काळा होऊन कार्यक्रम समाप्त होतो. मग 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय काय कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये असतात? विशेष म्हणजे आमचा 3 दिवसाचा कार्यक्रमातला मोठा एक गाभा म्हटला म्हटलं तर ज्ञानेश्वरी पारायण सगळ्यात मोठा आमचा एक मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर सकाळचं जर विचार केला तर पहिल्या दिवसापासून सकाळी आम्ही इथे घट मांडण्याचं काम केलेलं होतं. त्याच्यानंतर मग दिंडी प्रदक्षिणा होते आणि मग सप्त्याला सुरुवात होती. पारायण होतं दिवसभर, संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, हरिजागर, पुन्हा रात्री एक दिंडी असते. असा हा दिनक्रम चालू असतो. 3 दिवसाचा हा कार्यक्रम आणि आज संपूर्ण आज दत्त जयंतीचा हा संपूर्ण हा कार्यक्रम आणि उद्या शेवट होणार या कार्यक्रमात. म्हणजे शेवट मग तुम्ही आमच्या देसाई डायरीज करून सर्वांना भक्तगणांना काय सांगू इच्छिता? म्हणजे आपण हा संपूर्ण कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवलेला आम्ही पहिल्या वेळेस आलो कार्यक्रमाला, पण आम्हाला आमच्या गावात आल्यासारखं वाटलं आणि खूप मन प्रसन्न झालं. सर्व भक्तगण आणि या सगळ्या महिला वर्गाचा सर्वांचा सहभाग, भोजन विभाग असू दे किंवा बाकीचा सर्व विभागामध्ये महिलांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आम्ही पाहिलं. कारण की कुठेही गेलो तर आपण आचार्य आणले जातात जेवण बनवायला, कुठे सप्ते वगैरे आम्ही म्हणजे सप्त्यांना जातोय किंवा वाहतोय, पण आपल्या महिला वर्गाचा खूप सहभाग आहे. त्याच्या मागचं कारण काय म्हणजे कसं उत्स्फूर्त प्रतिसाद हा का मिळतोय? मुळात आता ते सांगायचं म्हटलं तर आमचे सद्गुरू भागवत महाराज भारती आम्हाला नेहमी सांगतात की दत्तात्रयांचं तुमच्या वाडीत येणं म्हणजे खरोखर कोणीतरी असा भक्त होऊन गेलाय तुमच्या वाडीत की त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तीमुळे या भगवंताचं इथे आगमन झालंय. आणि खरंच आम्ही लहान असल्यापासून बघतोय, आमच्या वडिलांपासून आजोबांपासून चालत आलेली ही परंपरा इतकी उत्कृष्ट होती. त्यांचं सगळं बघून आज तुम्ही या कार्यक्रमात तुम्ही बघितलं की तरुण मंडळी इथे जन्मले, इथे वाढले, याच गावात लहानाचे मोठे झाले, पण शहरात जाऊन सुद्धा 3 दिवसाचा सप्ताह आमचा दत्त जयंतीनिमित्त कधी येतोय आणि मी कधी गावाला जातोय ही त्यांची खूप मोठी आतुरता असते. एवढं स्वतःला झोपून या परमार्थामध्ये देऊन आमच्या मुलांनी स्वतः कष्ट करून या मंदिराचं डेकोरेशन असेल, मंदिराचं बांधकाम, नवीन हे मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा अगदी प्रत्येक मुलाने आपल्या म्हणतो ना आम्ही पोटाला चिंता काढत एक रुपया जमा करून या मंदिराची उभारणी केलेली आहे. आणि तेव्हा हे सगळं वैभव तुम्हाला दिसतंय. कारण की आम्ही पाहतो ना कुठेही गेलो तर वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे वडीलधारी माणसं जास्त दिसतात, पण आपल्या या गावामध्ये मला तरुण वर्ग म्हणजे मोबाईलपासून थोडासा लांब, कारण की आत्ताची जी तरुण पिढी आहे ती मोबाईलच्या जास्त आधीन गेली. हे म्हणजे हा जो परमार्थाचा जो मार्ग आहे याच्याकडे कमी दिसते, पण आपल्या तहसील गावामध्ये मी पाहिजे सर्व तरुण वर्ग या ठिकाणी ह्या अध्यात्माकडे या ठिकाणी वळलेला आहे. खूप बरं वाटलं त्या ठिकाणी येऊन. पुन्हा एकदा मी तुम्हाला या देसाई डायरीजकडून दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हालाही आम्हाला सांगायचं आहे देसाई साहेब, तुम्ही खरोखर इथे आल्यानंतर आमचं हे वैभव, खरं तर आम्ही आमचं वैभव समजतो, वैभवच आहे. कारण आम्ही भक्तीनं प्रेमानं हे सगळं इथे मांडत असतो, दर्शवत असतो आणि हे लोकांना दाखवण्यापेक्षा आम्ही स्वतःच्या अनुभवासाठी तो आनंद घेत असतो. आणि तो अनुभव तुम्ही आज आम्हाला पूर्ण जगासमोर दाखवताय. तर तुमच्या डायरीज आम्ही अनेक पाहिलेले आहेत. तुमचं एक विशेषण आम्हाला आवडतं असं की गावखेड्यातील लोकांचं जीवन हे जगासमोर मांडण्याचं तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय खरोखर उत्कृष्ट आहे. आम्ही दत्तगुरुरायांकडे प्रार्थना करतो की देसाई डायरीज ही सगळ्या जगांनी पसंत करावी, जगाने पाहावी आणि तुम्हाला अशा उच्च कोटीला नेऊन ठेवावं, तुमचं नाव लौकिक व्हावं एवढंच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि तुमची साथ आम्हाला अशीच कायम राहू दे, जेणेकरून हा परमार्थ खेडेगावातला परमार्थ शहरापेक्षा काहीतरी वेगळं आहे. ते वेगळं जगाला दाखवण्याची तुमच्याकडे मातीशी नाळ जोडलेली आहे, ती तुमच्याकडे आहे, ते आम्हाला दिसते तुमच्यामध्ये. आणि तुम्ही आवर्जून यापुढे सुद्धा आमच्या गावातील किंवा अनेक कोणा खेडेगावातल्या अशा काही कार्यक्रमाचं नियोजन, परंपरा जगासमोर दाखवा एवढीच तुम्हाला विनंती. आणि इथे आल्याबद्दल आमचे मुलाखत किंवा आमचं हे सगळं लाईव्ह घेतल्यामुळे मनापासून धन्यवाद, आभार मानतो.